प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा। आपण नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी आलो आहोत। दिवस किती वेगाने जात आहेत, नाही का? तरी सुद्धा त्याची कृपा आपल्या मागे आहे। त्याच्या कृपेकरिता देवाचे आभार मानूया। आपल्याला या महिन्यासाठी प्रभूने दिलेले वचन जाणून घेण्याची उत्सुकता आहे का? मलाकी अध्याय 4 वचन 2, तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल। न्यायत्वाचा सूर्य पंखांमध्ये आरोग्य घेऊन आपल्यामध्ये उगवेल। न्यायत्वाचा सूर्य तुमच्यावर उगवेल। या जगात जेथे अंधाराने वेढले आहे, जेव्हा सकाळी सूर्य उगवतो तेव्हा सर्व अंधार आपोआप पळून जातो आणि लोकांमध्ये एक आनंद येतो। जेव्हा अंधार वेढतो तेव्हा आपण कितीही दिवे लावले तरी मनात कुठेतरी अंधाराचा काहीसा प्रभाव राहतोच। प्रकाश आल्यावर सर्व काही पूर्ववत होते। कदाचित तुमच्या मनात त्रास असेल, तो अंधार किंवा सैतानामुळे आलेला असू शकतो। कधी कधी एका बाजूला प्रकाश असतो आणि दुसऱ्या बाजूला अंधार। अलीकडेच मी एका सभेला गेलो तेव्हा एक बहीण स्टेजवर आली आणि तिने साक्ष दिले। माझ्या मनात नेहमीच काहीसा भीतीचा भाव असायचा। असं वाटायचं की जणू अंधाराने मला वेढलं आहे। मला रात्री झोप येत नव्हती। दिवसरात्र मला अंधाराने वेढल्यासारखं वाटायचं। मी खूप निराश झाले होते। मी ख्रिश्चन सभेला आलो तेव्हा त्यांनी देवाच्या सामर्थ्याने सर्वांना स्पर्श व्हावा म्हणून प्रार्थना केली। माझ्यावर प्रकाश उतरतोय असं दिसलं। तो प्रकाश आला तेव्हा अंधार गेला। माझ्यात आनंद आला। प्रकाशाने अंधार दूर केला आणि मला आनंद दिला। प्रकाश आल्यावर अंधार आपोआप जातो आणि मन आनंदित होतो। तुमच्या आयुष्यातही शैतानाने पाप, आजार, भीती, नैराश्य, निराशा, चिंता किंवा दुःखाचा अंधार आणला असेल। काही अंधार तुमच्या मनावर परिणाम करत असेल आणि तो तुम्हाला सतावत असेल। तो पूर्णपणे दूर करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे न्यायत्वाचा सूर्य। हा न्यायत्वाचा सूर्य कोण आहे? तो दुसरा कोणी नसून येशू ख्रिस्तच आहे। तोच न्यायत्वाचा सूर्य आहे। तो या जगात न्यायत्वाचा सूर्य म्हणून आला। म्हणूनच त्याने सांगितले, मी पृथ्वीचा प्रकाश आहे आणि मी जगाचा प्रकाश आहे। तोच खरा प्रकाश आहे। तो तुमच्या आयुष्यात आला की अंधार आपोआप निघून जाईल। हा अंधार दूर करण्यासाठी त्याने क्रूसावर जीवन दिले। त्याने रक्त सांडले आणि शैतानावर विजय मिळवला। म्हणून तो तुमच्या आयुष्यात आला की सर्व अंधार निघून जाईल। आजही तुमच्या आयुष्यात जिथे कुठे अंधार आहे, तुमच्या कुटुंबात, कामात, व्यवसायात, सेवेत किंवा मुलांच्या बाबतीत, भीती, त्रास किंवा चिंता यामुळे आलेला अंधार निघून जाईल आणि प्रकाश, आनंद नांदेल। आता प्रार्थना करा, प्रभू, माझ्यावर न्यायत्वाचा सूर्य उगवू दे। माझ्यावर आणि कुटुंबावर येशू हा प्रकाश उगवावा अशी माझी इच्छा आहे। जर तुम्ही असं म्हणाल तर प्रकाश आल्यावर परिस्थिती बदलताना तुम्हाला दिसेल। आपण अशी प्रार्थना करूया का? आमचे येशू, न्यायत्वाचा सूर्य, तू आमच्यासाठी मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला। आमच्या आयुष्यातील सारा अंधार दूर करण्यासाठी आणि आम्हाला प्रकाश देण्यासाठी तू स्वतःला क्रूसावर बलिदान दिलेस। तुझा प्रकाश या मुलगा मुलीवर उगवू दे, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अंधार निघून जाईल। आजच त्यांच्या हृदयात चमत्कारी बदल होऊ दे। येशूच्या नावाने प्रार्थना करतो, आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।